नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FY BSc सेमिस्टर फर्स्ट लेक्चर MT 111 कॅल्क्युलस मध्ये आपण पाहणार आहोत युनिट 2 सिक्वेन्स च लेक्चर सिरीज। बघा यामधला हा फर्स्ट टॉपिक आहे, प्रिपेअर बाय प्रोफेसर अच्युत ए चव्हाण, युनिव्हर्सिटी KBC न्यू जळगाव। बघा आपल्याला पाहायचं आहे, बघा युनिट 2 आपण युनिट फर्स्ट मध्ये पाहिलंय लेक्चर सिरीज युनिट फर्स्ट रियल नंबर्स। आता आपण पाहणार आहोत लेक्चर सिरीज युनिट 2 च। बघा हे टॉपिक आपल्याला पूर्णपणे 10 ते 12 लेक्चर मध्ये संपवायचं आहे। आपला फर्स्ट टॉपिक आपल्याला 16 लेक्चर मध्ये संपला, कारण मोठा टॉपिक होता। आता याचे आपण 10 ते 12 लेक्चर मध्ये संपवण्याचा प्रयत्न करूया। चला तर पाहूया, बघा युनिट 2 मध्ये कोणते कोणते पॉइंट आहेत। पहिला आहे डेफिनेशन अँड एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स ऑफ रियल नंबर्स, त्याच्यानंतर डेफिनेशन and example of limit of sequence and uniqueness of limit। नंतर आहे थर्ड पॉइंट रिलेशन बिटवीन बाउंडेड आणि कॉन्वर्जंट सिक्वेन्स। तिसरा आहे, चौथा आहे अल्जेब्रा ऑफ लिमिट्स। नंतर मोनोटोन सिक्वेन्स अँड मोनोटोन कॉन्वर्जन्स थेरम्स। त्याच्यानंतर आहे सबसिक्वेन्स डायव्हर्जन क्रायटेरिया, मोनोटोन सबसिक्वेन्स थेरम्स विथ प्रूफ, बोल्झानो-वेस्टेस थेरम फर्स्ट प्रूफ, डेफिनेशन अँड एक्झाम्पल ऑफ कॉची सिक्वेन्स। हे आपल्याला एवढे पॉइंट या टॉपिक मध्ये पाहायचं आहे। चला तर पहिला टॉपिक आपला आहे, पहिला पॉइंट काय, डेफिनेशन अँड एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स ऑफ रियल नंबर। बघा हा बेसिक टॉप आहे की सिक्वेन्स डेफिनेशन काय आहे आपण पाहणार आहोत या टॉपिक मध्ये। तर बघा पहिलं सिक्वेन्स म्हणजे काय, सिक्वेन्स इज ऑर्डर लिस्ट ऑफ अ नंबर अरेंज्ड अकॉर्डिंग टू अ नॅचरल नंबर्स। बघा नॅचरल नंबरच्या अकॉर्डिंग आपल्याला सिक्वेन्स बनते। फॉर एव्हरी नॅचरल नंबर n देयर एक्झिस्ट अ युनिक रियल नंबर an। हे आपण पुढे पाहणार आहोत। द नंबर an इज कॉल्ड n टर्म ऑफ द सिक्वेन्स। बघा सिक्वेन्सची an म्हणजे काय, तुमच्याकडे n टर्म्स। द सिक्वेन्स कंटेन नॅचरल नंबर विथ रियल नंबर्स। बघा सिक्वेन्स जे आहे, आता आपण एकच जनरल पाहिलं तर 1 1 1/2 1/3 1/4 सिक्वेन्सची ही फर्स्ट टर्म, सिक्वेन्सची सेकंड टर्म, ही सिक्वेन्सची थर्ड टर्म, ही सिक्वेन्सची फोर्थ टर्म, असं सिमिलरली कुठपर्यंत चाललंय, इन्फिनिटी पर्यंत ही झाली, याला म्हणतो आपण सिक्वेन्स। बघा दुसरा आहे 2 4 6 8 10। बघा सिक्वेन्सची पहिली टर्म, दुसरी टर्म, 3 टर्म्स, ही 4 टर्म, 5 टर्म तुमच्याकडे 10 येईल, नंतर 12 येईल। असे जे टाइप्स असतो त्याला आपण काय म्हणतो, सिक्वेन्स। पुढे आपण डेफिनेशन पाहणार आहोत, फक्त मी एक्झाम्पल डायरेक्ट कसं असतं बघा इथं +1 -1 +1 -1 +1 -1 म्हणजे ही जे -1 आपण अल्टरनेट सिक्वेन्स पण याला म्हणतो। हे पण काय तुमच्याकडे सिक्वेन्स। दुसरा आहे तुमच्याकडे, सपोज फोर्थ एक्झाम्पल घेतला मी 2 2 2 2 अँड सो ऑन, ही पण तुमच्याकडे काय झाली, सिक्वेन्स। बघा सिक्वेन्स जे आहे तुमच्याकडे, ही फर्स्ट टर्म झाली, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म, ही फोर्थ टर्म आणि अप टू इन्फिनाइट टर्म्स। चला आपण ऍक्च्युअल डेफिनेशन पाहूया। सिक्वेन्स म्हणजे काय, बघा एक सिक्वेन्स म्हणजे एक फंक्शन राहतो, एक फंक्शन जो की ज्याचा डोमेन फिक्स असतो, ज्याचा काय असतो, डोमेन फिक्स नॅचरल नंबर असतो आणि त्याचा कोडोमेन कोण असतो, रियल नंबर। या काय म्हणतो आपण, सिक्वेन्स ऑफ रियल नंबर्स। ठीक आहे, तो डिनोट करतो इफ f of n इक्वल टू an, देन an इज कॉल्ड nth टर्म्स। बघा an जी असते तुमच्याकडे सिक्वेन्स मध्ये, ती असते n टर्म ऑफ सिक्वेन्स। त्याच्यानंतर सिक्वेन्स आपण डिनोट करतो कशाने, की असं an किंवा an xn sn, किंवा बघा या कर्ली ब्रॅकेट मध्ये सिक्वेन्स आपण असं पण डिनोट करतो। त्याच्यानंतर सिक्वेन्स आपण डिनोट कसं करतो, बघा इथं की an n इक्वल टू 1 टू इन्फिनिटी असं पण डिनोट करतो आपण सिक्वेन्स। परत त्याच्यानंतर आपण सिक्वेन्स असं बी करतो xn n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स। या असे टाइप्स डिनोट करतो आपण सिक्वेन्स। बघा आता सिक्वेन्स आपण एक्झाम्पल पाहूया। बघा सिक्वेन्स मी घेतलं काय, कॉन्स्टंट सिक्वेन्स पहिली। तर सिक्वेन्स तुमच्याकडे बघा फंक्शन फ्रॉम, ऍक्च्युअली मी त्याचं कसं मिनिंग आहे त्याचं म्हणतो, सिक्वेन्स नॅचरल नंबर टू तुमच्याकडे रियल नंबर असतो। बघा इथं सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे काय, की 1 पासून स्टार्ट होतो, 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन इन्फिनिटी पर्यंत हा आहे तुमच्याकडे काय, सेट ऑफ नॅचरल नंबर। आणि रियल नंबर म्हणजे काय, जगातला कोणताही नंबर काय तो काय असतो, रियल नंबर विदाउट कॉम्प्लेक्स नंबर। मग आता बघा रियल नंबर, बघा तर आपण सपोज एखादा सिक्वेन्स घेतली मी, an इक्वल टू सपोज घेतला काय 2n। ओके, तर सिक्वेन्सची पहिली टर्म जी आहे तुमच्याकडे, पहिली टर्म a1 इक्वल टू, बघा मी यांच्या जागी काय पुट केलं, n इक्वल टू 1 पुट केलं। आता इथून घ्यायचंय मला 1, a1 इक्वल टू काय तुमच्याकडे 2 इंटू, यांच्या जागी 1 पुट केलं तर किती आला, 2 इंटू 1 2। परत मी n इक्वल टू 2 पुट करणार का, कारण मला नॅचरल नंबर मधून घ्यायचे n। मग तुमच्याकडे काय n इक्वल टू 2 घेतला तर a2, दुसरी टर्म्स काय तुमच्याकडे 2 इंटू, यांच्या जागी काय पुट केलं मी 2 इक्वल टू किती 4। परत सिमिलरली तुमच्याकडे n इक्वल टू जर मी 3 घेतला तर तुमच्याकडे थर्ड टर्म काय येईल, a3 इक्वल टू 2 इंटू, बघा यांची व्हॅल्यू किती पुट करायची, फक्त 3 इक्वल टू किती 6।
n इक्वल टू जर 4 घेतला तर काय तुमच्याकडे फोर्थ टर्म किती येईल तुमच्याकडे 2 इंटू 4 इक्वल टू 8. अशा सिमिलरली मग सिक्वेन्सच्या ज्या टर्म येतात इन्फिनाइट आहे तुमच्याकडे ती जी सिक्वेन्स असेल तुमच्याकडे एन कशी दिसेल बघा. सिक्वेन्सची पहिली टर्म कोणती होती 2, सिक्वेन्सची दुसरी टर्म कोणती होती 4, तिसरी टर्म कोण आहे 6, चौथी टर्म 8, पाचवी टर्म काय 10. असं सिमिलरली तुमच्याकडे हे झालं सिक्वेन्सच्या टर्म. ही पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, फोर्थ, फिफ्थ टर्म्स अशा पद्धतीने आपल्याकडे असतो सिक्वेन्स. आणि हे जे पूर्ण जाणारे सिक्वेन्सचे टर्म हे कशामध्ये जाणार आहे रिअल नंबर्स मध्ये. काय जाणार आहे रिअल नंबर्स मध्ये. मग हे झालं तुमच्याकडे बघा अशा पद्धतीने आपण सिक्वेन्स बनवतो. बघा दुसरं आहे तुमच्याकडे काय आता सिक्वेन्स बघा. सिक्वेन्स मध्ये काय तुमच्या कॉन्स्टंट सिक्वेन्स आहे बघा. सिक्वेन्स an इक्वल टू मी घेतलं काय तुमच्याकडे b. ठीक आहे. हे सिक्वेन्स आहे बी. बी इज अ कॉन्स्टंट आहे. बी म्हणजे तुम्ही असं पण घेऊ शकता an इक्वल टू 5, an इक्वल टू 10. हे दिस इज कॉन्स्टंट. तर बघा सिक्वेन्स ही पहिली टर्म a1 इक्वल टू आता n इक्वल टू 1 पहिली टर्म्स घेणार मी. तर n इक्वल टू 1 घेतला तर तुमच्याकडे इथं b मध्ये n आहे का नाही. तर मग काय तुमच्याकडे पहिली टर्म पण b आली. दुसरी टर्म्स घेतली मी n इक्वल टू 2 साठी. तर दुसऱ्या टर्म मध्ये n ची व्हॅल्यू जर मी 2 पुट केलं तर तुमच्याकडे इथं nच नाहीये तर किती आला तुमच्याकडे b झाला. n इक्वल टू 3 पुट केला तर a3 इक्वल टू थर्ड टर्म पण काय आले b. म्हणजेच काय तुमच्याकडे ज्या टर्म मध्ये n नसतो दिस इज त्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट सिक्वेन्स. n इक्वल टू 4 जरी काढलं तर तुमच्याकडे a4 इक्वल टू काय आला b. म्हणजे तुम्ही कोणतेही टर्म्स काढा इथं n इक्वल टू 100 वी टर्म जरी काढली तरी तुमच्याकडे a 100 वी टर्म काय येईल तुमच्याकडे b. तर इथं बघा तुमच्याकडे काय आहे की सगळ्या कॉन्स्टंट टर्म आहेत. मग किती तुमच्याकडे हा झाला याला म्हणतो आपण कॉन्स्टंट मध्ये. तुमच्याकडे जी सिक्वेन्स बनेल an इक्वल टू कशी बनेल ती a अप टू इन्फिनिटी. मग सगळ्या टर्म तुमच्याकडे जर कॉन्स्टंट येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट सिक्वेन्स. सेम आपण b च्या जागी 5 पण घेतला तर ही सिक्वेन्स कशी बनेल बघा. an इक्वल टू कसं 5 पहिली टर्म 5, सेकंड टर्म 5, थर्ड टर्म पण 5 आणि सिमिलरली. म्हणजे ज्या टर्म्स मध्ये तुम्हाला n येत नाही त्याला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट सिक्वेन्स. आता दुसरी सिक्वेन्स आहे बघा an इक्वल टू n त्याला म्हणतो आपण नॅचरल नंबर सिक्वेन्स. बघा सिक्वेन्स बघा ही तुमच्याकडे ही सिक्वेन्स आहे an इक्वल टू सपोज n इक्वल टू जर 1 मी an इक्वल टू तुमच्याकडे n सिक्वेन्स आहे. बघा सिक्वेन्स ही पहिली टर्म काढली मी n इक्वल टू 1 तर a1 इक्वल टू किती येईल 1. नंतर n इक्वल टू जर 2 पुट केला तर a2 इक्वल टू पण किती येईल 2. n इक्वल टू जर 3 पुट केला बघा याच्यामध्ये पुट करायचे मला n च्या जागी तर a3 पण इक्वल टू किती येईल तुमच्याकडे 3. तर अशा पद्धतीने आपण पुट करतो बघा. n इक्वल टू मी जर 100 जरी पुट केला तर a 100 वी टर्म्स काय तुमच्याकडे 100. तर तुमच्याकडे जी सिक्वेन्स बनणार आहे ती कशी बनणार आहे बघा. पहिली टर्म 1, दुसरी टर्म 3, 2 नंतर थर्ड टर्म 3, फोर्थ टर्म 4, 5 आणि सिमिलरली अशा पद्धतीने आहे आपली सिक्वेन्स बनली. त्याला आपण म्हणतो n. दुसरा आहे तुमच्याकडे जॉमेट्रिक सिक्वेन्स. बघा जॉमेट्रिक सिक्वेन्स तुम्हाला काय दिलाय बघा इथं an इक्वल टू दिलाय किती 3n. सेम आपल्याकडे काय सगळ्या टर्म्स काढायच्यात बघा. n इक्वल टू 1 नॅचरल नंबर मधून घ्यायचा आपल्याला. बघा कोणती सिक्वेन्स 1 पासूनच स्टार्ट होते कारण आपण जो डोमेन घेतो तो काय घेतो सेट ऑफ नॅचरल नंबर. मग पहिली टर्म a1 इक्वल टू आता जिथं जिथं n असेल तिथं काय पुट करायचं मला 1 तर 3 इक्वल टू 3. दुसरा n इक्वल टू 2 दुसरी टर्म्स किती येईल 3 चा स्क्वेअर इक्वल टू 9. परत तिसरी टर्म्स काय तुमच्याकडे n इक्वल टू 3 a3 इक्वल टू किती तुमच्याकडे 3 चा क्यूब इक्वल टू किती तुमच्याकडे 27. अशा पद्धतीने बघा n इक्वल टू जर तुमच्याकडे 4 घेतला तर a4 इक्वल टू काय 3 किती 81. असं सिमिलरली चालेल. मग ती जी सिक्वेन्स दिसेल तुम्हाला an इक्वल टू कशी दिसेल आता की बघा पहिली टर्म्स कोण आहे तुमच्याकडे 3, दुसरी टर्म 9, तिसरी टर्म 27, चौथी टर्म 81 अँड सिमिलरली ही झाली तुमच्याकडे कोणती a3n. याला म्हणतो आपण काय जॉमेट्रिक सिक्वेन्स. ठीक आहे. बघा इथे an इक्वल टू 4n जरी आली तर जॉमेट्रिक सिक्वेन्स म्हणजे तुमच्या कोणत्याही नंबरच्या वरती पॉवर n असेल तर त्याला म्हणतो आपण जॉमेट्रिक सिक्वेन्स. बघा पुढे आहे अल्टरनेटिंग सिक्वेन्स. बघा अल्टरनेटिंग सिक्वेन्स काय असते तुमच्याकडे -1n. बघा -1n जर आपण पहिली सिक्वेन्स बघा याला अल्टरनेट सिक्वेन्स पण म्हणतो आपण कारण याचं जे आन्सर येणार आहे अल्टरनेट असतो. एकदा प्लस असतो एकदा मायनस असतो असं अल्टरनेट. बघा मी इथं काय करतो n इक्वल टू जर 1 पुट केला तर तुमच्याकडे पहिली टर्म काय आली -1 किती 1 इक्वल टू किती 1. इथं सांगून देतो तुम्हाला की मायनसची पॉवर जर ऑड असेल तर आन्सर येतो -1 आणि मायनसची पॉवर जर इव्हन असेल तर त्याचा आन्सर येतो +1. ओके. ऑड म्हणजे काय विषम संख्या आणि इव्हन म्हणजे काय तुमच्याकडे समसंख्या. सम म्हणजे काय 2च्या मल्टिपल मध्ये असेल तर त्याला सम म्हणतो. बघा मायनसची पॉवर जर इव्हन असेल तर आन्सर येतो 1.
तर बघा दुसरा घेऊया, n इक्वल टू 2 घेतला मी, तर a2 इक्वल टू काय आहे तुमच्याकडं -1 ची पॉवर 2. बघा मायनस ची पॉवर इव्हन आली तर आन्सर किती आला +1. सॉरी इथं -1 नंतर n इक्वल टू जर मी 3 घेतला तर a3 इक्वल टू किती -1 ची पॉवर 3. बघा 3 हा ऑड आहे आणि ऑड असेल तर आन्सर किती येतो -1. परत सेम n इक्वल टू जर 4 घेतला मी तर a4 इक्वल टू किती येतो -1 ची पॉवर 4 इक्वल टू किती तुमच्याकडे बघा मायनस ची पॉवर 4 आहे म्हणजे 4 इज अ इव्हन नंबर तर आन्सर येतो +1. सिमिलरली n इक्वल टू 5 घेतला तर a5 इक्वल टू किती मायनस ची पॉवर 5 इक्वल टू बघा -5 काय तुमच्याकडे ऑड आहे तर -1. तर सिमिलरली जे तुमच्याकडे आन्सर येणार आहे बघा पहिली टर्म्स काय आली तुमच्याकडे -1 दुसरी टर्म आली +1 नंतर थर्ड टर्म आली -1 नंतर +1 -1 असं सिमिलरली चालणार आहे. त्याला म्हणतो आपण अल्टरनेटिंग सिरीज. म्हणजे काय एकदा प्लस येतो आन्सर एकदा मायनस येतो प्लस येतो मायनस येतो असे ज्या सिक्वेन्स राहतात त्याला म्हणतो आपण अल्टरनेटिंग सिक्वेन्स. दुसरा आहे आपल्याकडे रेसिप्रोकल सिक्वेन्स. बघा रेसिप्रोकल सिक्वेन्स तुम्हाला दिलं काय n इक्वल टू 1/n. ओके ही सिक्वेन्स आहे तुमच्याकडे याला आपण रेसिप्रोकल म्हणतो. याच्यामध्ये बघा तुमच्याकडे n इक्वल टू 1 पुट करा तर पहिली टर्म काय a1 इक्वल टू 1/1 म्हणजे किती 1. दुसरा n इक्वल टू 2 पुट करा तर a2 इक्वल टू बघा यांच्या जागी 2 पुट केलं तर 1/2. नंतर n इक्वल टू 3 पुट करा a3 इक्वल टू किती 1/3 कारण यांची व्हॅल्यू मी 3 पुट केली. n इक्वल टू 4 पुट करा तर a4 इक्वल टू किती येईल तुमच्याकडे 1/4. n इक्वल टू 5 पुट करा तर यांच्या जागी 5 पुट केलं तर 1/5 आणि असं सिमिलरली आपण काढू शकतो. तर जी सिक्वेन्स दिसायला कशी दिसणार तुम्हाला लास्टला की बा पहिली टर्म 1 आली दुसरी टर्म तुमच्याकडे 1/2 तिसरी टर्म 1/3 चौथी टर्म 1/4 पाचवी टर्म 1/5 असं सिमिलरली कुठपर्यंत चालणार आहे इन्फिनाइट पर्यंत चालणार आहे. तर इथं बघा आता नेक्स्ट आहे तुमच्याकडे क्वाड्रॅटिक सिक्वेन्स. म्हणजे आपल्याला नावची काही गरज नाहीये पण आपण नाव दिलं बघा इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमच्याकडे सिक्वेन्स काय आहे n² आहे. तर सिक्वेन्सच्या टर्म्स कसे असतील बघा सिक्वेन्स आता मी डायरेक्ट घेतो तुमच्याकडे सिक्वेन्सची पहिली टर्म n इक्वल टू 1 पुट केला 1 चा स्क्वेअर किती तुमच्याकडे बघा 1 चा स्क्वेअर दुसरा तुमच्याकडे 2 चा स्क्वेअर तिसरी टर्म काय 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर अँड सिमिलरली हे झालं तुमच्याकडे सिक्वेन्सच्या टर्म्स. तर n इक्वल टू बघा सिक्वेन्सच्या पहिली टर्म 1 येईल 2 चा स्क्वेअर किती 4 3 चा स्क्वेअर किती तुमच्याकडे 9 आणि 16 25 36 अशा पद्धतीने हे तुमच्याकडे सिक्वेन्सच्या टर्म झाले. आता पुढची तर सिक्वेन्स आहे बघा n इक्वल टू 2n+1. सेम आपल्याकडे काय आहे बघा n इक्वल टू 1. आता मी तर सिक्वेन्स बघा पुढची सिक्वेन्स आहे अरिथमॅटिक त्याला म्हणतो आपण 2n+1 ही सिक्वेन्स आहे. ओके बघा सिक्वेन्सचे आपण टर्म्स काढूया. पहिले n इक्वल टू 1 पुट करूया n इक्वल टू 2 पुट करूया n इक्वल टू 3 n इक्वल टू 4 n इक्वल टू 5. ओके आपण सिक्वेन्सचे टर्म्स काढूया बघा. पहिली टर्म a1 इक्वल टू जर मी n ची व्हॅल्यू 1 पुट केली तर किती तुमच्याकडे 2 × 1+1 इक्वल टू किती 2 × 1 2 2+1 किती 3. परत तुमच्याकडे सिक्वेन्सची दुसरी टर्म्स काय ना की 2 × n ची व्हॅल्यू किती 2+1 इक्वल टू 2 × 2 4+1 किती 5. नंतर a3 थर्ड टर्म काय तुमच्याकडे बघा 2 × n ची व्हॅल्यू फक्त पुट करायची किती 3+1 इक्वल टू 2 × 3 6 6+1 किती 7. परत फोर्थ टर्म काय तुमच्याकडे 2 × 4+1 इक्वल टू किती 2 × 4 8 8+1 किती 9 आणि नंतर फिफ्थ टर्म काय तुमच्याकडे 2 × 5+1 इक्वल टू 11. ओके असं सिमिलरली चालेल. तर सिक्वेन्सचा टोटल टर्म काय आले तुमच्याकडे बघा ही पहिली टर्म आली ही दुसरी टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म आणि फिफ्थ टर्म अशा पद्धतीने हे सिक्वेन्सच्या टर्म्स झाल्या. बघा अजून एक्झाम्पल पाहूया आपण की राईट द फर्स्ट फ्यू टर्म्स ऑफ इच सिक्वेन्स. आता या सिक्वेन्स आपल्याला टर्म्स काढायचे तर पहिली a1 इक्वल टू तुमच्याकडे ही सिक्वेन्स आहे यांची n इक्वल टू किती पुट करा 1 तर 1/1+1 इक्वल टू किती 1/2. सिक्वेन्स n इक्वल टू 2 पुट करा तर a2 इक्वल टू किती तुमच्याकडे 1/1 2+1 बघा यांची व्हॅल्यू मी किती पुट केली आता 2 तर 1/3. n इक्वल टू 3 पुट केला तर a3 इक्वल टू किती 3 इथं 2 परत बघा इथं 3 यांची व्हॅल्यू किती पुट केली मी 3+1 इक्वल टू किती 3/4 इथं पण 2/3. सिमिलरली n इक्वल टू 4 पुट करा तर a4 इक्वल टू बघा पुट करा यांची व्हॅल्यू 4/4+1 इक्वल टू किती 4/5. असं सिमिलरली चालणार आहे तुमच्याकडे n इक्वल टू 5 घ्या तर a5 इक्वल टू किती बघा 5/5+1 इक्वल टू किती 5/6. अशा पद्धतीने सिक्वेन्सच्या टर्म येईल तुमच्याकडे an जो सिक्वेन्स बनेल अप टू इन्फिनिटी. पहिली टर्म्स किती आली 1/2 दुसरी टर्म आली तुमच्याकडे 2/3 तिसरी टर्म आली 3/4 नंतर 4/5 नंतर 5/6 असं सिमिलरली तुमच्याकडे ही टर्म्स बनलेली ही झाली सिक्वेन्स. असं पण राहू शकतं तुमच्याकडे काय an इक्वल टू
किती तुमच्याकडे -1^n+1 ही सिक्वेन्स आहे. ठीक आहे. आता ही सिक्वेन्स आपल्याला काढायची, आपण n घेतला होता अल्टरनेट सिक्वेन्स बघा, n = 1 घ्या तर किती येईल तुमच्याकडे a1 = -1^1+1 = किती -1^2. आताच पाहिलं आपण काय, मायनस ची पॉवर जर ऑड असेल तर आन्सर येतो -1 आणि मायनस ची पॉवर जर इवन असेल तर आन्सर येतो +1. तर मायनस ची पॉवर 2 आहे तर आन्सर किती आला +1. तर n = 2 जर घेतला तर a2 = किती मायनस ची पॉवर किती 2 + 1 = मायनस ची पॉवर 3 आणि मायनस ची पॉवर 3 म्हणजे 3 इज ऑड तर -1. तुमच्याकडे जर फक्त n मध्ये असेल तर पहिली संख्या मायनस येते आणि n+1 जर असेल तर पहिली संख्या प्लस होते. बघा आपण -1^n जर ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस ती संख्या पहिलं निगेटिव्ह आली होती आणि प्लस मायनस म्हणजे बघा -1^n असेल तर तुमच्याकडे पहिली संख्या -1 +1 -1 +1 -1 अशी अल्टरनेट आली होती. तर इथं तुमच्याकडे बघा पहिली संख्या प्लस येईल, म्हणजे आता तुमच्याकडे जी सिक्वेन्स बनेल ती पहिली संख्या +-1 +-1 असे सिमिलरली बनणार आहे. ठीक आहे. आता दोघात काय फरक आहे की an जर फक्त n असेल तर पहिली संख्या मायनस आणि n+1 असेल फर्स्ट तर तुमची संख्या पहिली प्लस. अशा पद्धतीने आपण दुसरा एक्झाम्पल बघा, an = तुमच्याकडे हे आहे तर याच्या सिक्वेन्सची टर्म्स बघा. पहिली टर्म्स a1 = यांची व्हॅल्यू 1 पुट केली तर -1 किती 1 √1/2. जर याला सॉल्व्ह केला पहिलं बघा मायनस ची पॉवर किती तुमच्याकडे 1 आहे तर आन्सर किती येईल मायनस, कारण 1 इज अ ऑड आणि √1 म्हणजे किती 1/2 तर टोटल किती आला तुमच्याकडे -1/2. ही पहिली झाली टर्म्स. बघा आता a2 दुसरी टर्म्स काढूया. -1 ची पॉवर 2/2 आणि √2. बघा जिथे जिथे n असेल तिथे मी 2 पुट केलं तर किती तुमच्याकडे मायनस ची पॉवर जर ऑड असेल इवन असेल तर आन्सर येतो 1 √2/2. तिसरी तुमच्याकडे थर्ड टर्म्स n = 3 पुट केला तर मायनस ची पॉवर किती तुमच्याकडे 3/3 आणि √2 किती तुमच्याकडे 3. तर मायनस ची पॉवर ऑड म्हणजे काय मायनस आन्सर -√3/√3. ओके. असं सिमिलरली तुमच्याकडे येईल बघा. चौथी टर्म्स काढली मी a4 = तर मायनस ची पॉवर किती तुमच्याकडे 4 √4/4 तर मायनस ची पॉवर 4 असल्यामुळे आन्सर काय येईल +4/4. तर बघा इथं पहिली टर्म मायनस आली, दुसरी टर्म प्लस, नंतर मायनस प्लस, नंतर पुढची टर्म मायनस प्लस मायनस प्लस अशा पद्धतीने ही टर्म्स तुमच्याकडे येतील. आता पुढचा एक्झाम्पल आहे बघा, याचं पण तुमच्याकडे बघा a1 फर्स्ट टर्म काढा तर साइन किती तुमच्याकडे यांची व्हॅल्यू 1 पुट केली तर π/3. बघा a2 सेकंड टर्म पुट केली तर साइन किती तुमच्याकडे 2π/3. जिथे जिथे n आहे तिथे मी पुट करतोय. थर्ड टर्म जर पुट केली तर साइन तुमच्याकडे किती ना 3π/3 तर 3 गेट कॅन्सल तर याला आपण असं पण लिहू शकतो काय sin π. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे फोर्थ टर्म काय ना साइन किती 4π/3. फिफ्थ टर्म काय तुमच्याकडे साइन 5π/3. का माझ्याकडे n आहे ती यांच्या जागी मी फक्त 1 2 3 पुट करणार आणि तुमच्याकडे ही सिक्वेन्स बनेल. तर सिक्वेन्स an = तुमच्याकडे ह्या टर्म्स पुट केल्या तर दिस इज अ सिक्वेन्स. आता यांनी विचारलं का फाइंड द n टर्म्स ऑफ सिक्वेन्स. बघा n टर्म विचारायची म्हणजे याचं सिक्वेन्स कशी बनली. बघा पहिलं 2 आहे तुमच्याकडे, त्याच्यानंतर काय आहे की बघा पहिलं, नंतर 3 आहे, नंतर √2, त्याच्यानंतर 4 आहे. याला आपण असं लिहू शकतो काय की n+1/√n. बघा पहिली टर्म्स तुमच्याकडे जर मी n पुट केली तर n = 1 पुट केला तर किती तुमच्याकडे 1+1 2/√2 √1. ओके. ही पहिली टर्म a1 = तर तुमच्याकडे किती आला 1. पहिली टर्म बघा 1 n+1 याची व्हॅल्यू 1 पुट केली तर 2 आला. परत बघा a2 = जर घेतला तर किती तुमच्याकडे 2+1/√2. बघा हे झाले किती तुमच्याकडे 3/√2. थर्ड टर्म काढा तर इथं बघा तुमच्याकडे थर्ड टर्म्स काही नाही तुमच्याकडे. बघा यांची व्हॅल्यू 3 + 1 किती तुमच्याकडे √3 तर 4/√3. म्हणजे ज्याची जी n टर्म्स आहे तुमच्याकडे किती आली n+1/√n. दिस इज n टर्म्स. आता पुढची सिक्वेन्स बघा इथं बघा पहिली +1 आहे, नंतर मायनस, नंतर प्लस मायनस. बघा ज्यावेळेस प्लस मायनस असेल त्यावेळेस त्याला आपण लिहू शकतो -1/n. दिस इज अल्टरनेट. आता दुसरी काय दिसते बघा 1 2 3 4 5 म्हणजे काय तुमच्याकडे 1/n. बघा पहिली 1 आली तुमच्याकडे. आता हे पण आहे की पहिली टर्म जर प्लस असेल तर ते n+1 घ्यावं लागतं आपल्याला. म्हणजे आपण काय लिहिणार बघा इथं तुमच्याकडे n+1 म्हणजे पहिली टर्म प्लस असेल
आणि नंतर काय तुमच्याकडे 1/n. तर याच्या टर्म्स जर काढल्या मी बाय n ची व्हॅल्यू तर तुमच्याकडे इथं पुट करतो. म्हणजे याच्या n टर्म्स काय तुमच्याकडे -1 + n × 1/n. ओके. आपण काय काय शिकलो बघा. फिबोनाची सिक्वेन्स काय राहते तुमच्याकडे की 1 2 3 5 8. म्हणजे बघा फर्स्ट टर्म मध्ये दोन्हीची ऍडिशन केली तर 2 येतो, या दोघांची ऍडिशन केली तर 3 येतो, या दोघांची ऍडिशन केली तर 5 येतो, 3 आणि 5 ची ऍडिशन केली तर 8 येतो, 5 आणि 8 ची ऍडिशन केली तर 13 येतं. म्हणजे ही झाली फिबोनाची सिक्वेन्स. बघा टेम्परेचर चेंज सिक्वेन्स म्हणजे आपल्या जनरल लाईफ मध्ये कोणती वापरतो डिक्रीजिंग सिक्वेन्स. बघा 30 29 28 27 26 ही झाली तुमच्याकडे काय डिक्रीजिंग सिक्वेन्स. नंतर बँक इंटरेस्ट ग्रोथ बघा 100 1100 1210 म्हणजे जिओमेट्रिक सिक्वेन्स म्हणजे ही इन्क्रीजिंग सिक्वेन्स. काय आहे तुमच्याकडे इन्क्रीजिंग सिक्वेन्स. बघा सिक्वेन्स आपल्याकडे इन्क्रीजिंग पण असते. म्हणजे इन्क्रीजिंग बघा 1 पेक्षा 2 मोठा आहे, 2 पेक्षा 3 मोठा आहे, 3 पेक्षा 4 मोठा आहे, 4 पेक्षा 5 मोठा आहे. दिस इज इन्क्रीजिंग सिक्वेन्स. आता डिक्रीजिंग पण असते बघा 1/2 पेक्षा 1/2 छोटा आहे, 1/2 पेक्षा 1/3 छोटा आहे, 1/3 पेक्षा 1/4 छोटा आहे, 1/4 पेक्षा 1/5 छोटा आहे. ही झाली डिक्रीजिंग सिक्वेन्स. ऑसिलेशन म्हणजे काय की बघा +1 बघा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग इन्क्रीजिंग डिक्रीजिंग म्हणजेच काय +1 to -1 जाते, -1 to +1 जाते, +1 to -1 जाते. म्हणजे डिक्रीजिंग इन्क्रीजिंग असे जे ऑसिलेट होतं त्याला आपण ऑसिलेशन म्हणतो. तर सिक्वेन्स तुमच्याकडे फायनाईट पण असते आणि इन्फायनाईट पण असते. तर अशा पद्धतीने आपण हा बेसिक टॉपिक बघितला आहे. आता पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला सिक्वेन्सचं लिमिट कसं काढायचं आणि सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट काय राहते हे पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.